पुढच्या बातमीकडे सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती न देता ती ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया ही कायम राहणार आहे। मात्र ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे त्या ठिकाणचा निकाल हा न्यायालयाच्या संभाव्य निकालाच्या अधीन राहील असा निर्णय दिलाय। तसंच राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकेच्या निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा न ओलांडता निवडणुका घ्या असे निर्देशही दिले। त्यामुळे पुढे या ओबीसी आरक्षणाचं नेमकं काय होणार हा प्रश्न उपस्थित होतोय। तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण जोडलेले आहेत आणि त्याबरोबरच ओबीसी नेते हरिभाऊ राठोडही या चर्चेत सहभागी झाले। तुम्हा दोघांचंही स्वागत। हरिभाऊजी, आपण पाहतोय की आता काल सर्वोच्च न्यायालयात ही महत्त्वाची सुनावणी झाली, ज्यामध्ये कोर्टानं कुठल्याही प्रकारे या निवडणुका अडवल्या नाहीयेत। निवडणुकांचा मार्ग जरी मोकळा झाला असेल तरी महत्त्वाचा मुद्दा की आता ओबीसीचं जे आरक्षण आहे ते 50% पुढे जाऊ नये असं कोर्टानं सांगितलंय। एकंदरीत आता राज्य निवडणूक आयोगासमोर किती मोठं आव्हान? याच्यात दोन गोष्टी घडल्या आहेत। जरी निवडणुका अडवल्या नसतील तर याला आपण काय म्हणू शकतो की टांगती तलवार आहे। म्हणजे आता काही लोक निवडून येतील आणि मग काहीतरी दुसराच निर्णय जर यांनी दिला मान्य सर्वोच्च न्यायालयाने, तर मागच्या वेळेस जर 289 लोकांचं जे रद्दबातल झालं होतं असं होऊ नये। कारण काय, याच्यात किती खर्च, किती सगळा काही व्याप असतो। आणि ते खरं म्हणजे माझं काय म्हणणं आहे की याच्यामध्ये काय करायला पाहिजे होतं मान्य न्यायालयाने, याच्यामध्ये स्पष्ट निकाल द्यायला पाहिजे। हे बघा, मी तुम्हाला मागे घेऊन जातो, थोडं मागे घेऊन जातो जी। हे म्हणजे संविधानाने दिलेले आरक्षण आहे, बरोबर? मग हे कुठून आले क्या? तर सर्वोच्च न्यायालयाच्या ही जी कृष्णमूर्तीची केस झाली त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की 50%च्या वर जाऊ नये आणि त्यासाठी ट्रिपल टेस्ट करा असं म्हटलं होतं। ठीक आहे, त्याच्याप्रमाणे आपण ट्रिपल टेस्ट केली, पांटे आयोगाने केली ट्रिपल टेस्ट। मग ती टेस्ट बघायला पाहिजे की नाही सर्वोच्च न्यायालयाने, त्याला बाजूला ठेवताय तुम्ही। 2 वर्ष उगीच म्हणजे विनाकारण काही कारण नसतात, केवळ म्हणजे कोर्टाला न्यायालयाला बोलू नये तसं, पण न्यायालयाच्या मर्जीनुसार आपलं जर चालत असेल तर हे जे 2-2.5 वर्ष कशामुळे गेले तर केवळ न्यायालयाने अडवणूक केली म्हणून। मग न्यायालयाने अजूनही जर अशा पद्धतीने अडवणूक चालू असेल तर हे थोडं मोठं नुकसान आहे। प्रशासन कसं चालवायचं सरकारने, आणि त्यामुळे सरकार निर्णय घेते चांगल्यासाठीच घेते, आयोग सुद्धा चांगल्यासाठीच आहे। मग न्यायालय जे याच्यामध्ये अशा प्रकारचे निर्णय देतात, तर माझं म्हणणं आहे की आता ठीक आहे तुम्ही हे दिलंय, आता पुढचं माझं काय म्हणणं आहे की पुढचा निर्णय घेण्यापूर्वी आणखी काही मुद्दे उपस्थित झालेले आहेत। हे जे 50%ची कॅप होती ना, ती शैक्षणिक आणि नोकरीसाठी होती। खरं म्हणजे त्याचा काही संबंध नाही या आरक्षणाशी, तरी तुम्ही आरक्षणाशी जोडला, ठीक आहे। मग त्याच निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे 9 जजेसचे निर्णय दिला होता त्यामध्ये असं म्हटलं होतं की एखादी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली तर त्या अशा बाबतीत ते देता येईल आरक्षण 50%च्या वर। त्यानंतर एस.व्ही. जोशीची केस झाली 259/1994, त्याच्यामध्ये 3 जजेस बसले होते। त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जर एम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही आरक्षण देऊ शकता जी। मग असं जर असेल तर तो निकाल का चर्चेत आला नाही, का नाही तो निकाल चर्चेत? 3 जजेसनी सर्वोच्च न्यायालयाच्या हरिभाऊ, मात्र यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो, जसा तुम्ही उल्लेख केला की यापुढेही नगरपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुका होतील, मात्र जे जिंकून आलेले उमेदवार असतील त्यांच्या निवडीवरती टांगती तलवार असेल। याच संदर्भात अजितजी, मला तुमच्याकडून उत्तर हवंय की जर निवडणूक आयोगानं किंवा सर्वोच्च न्यायालयानं निर्णय बदलला किंवा काही निर्णयामध्ये फेरफार झाली तर याचा राजकीय पक्षांना किती मोठा फटका बसू शकतो? मॅडम, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यांच्याच करता थोडासा चिंतेचा विषय हा निश्चितपणे आहे। त्याचं कारण असं की निकाल जरी लागलेला असला तरी ज्या मागच्या निवडणुका होतील त्याच्यात निवडून आलेले लोक, जसं हरिभाऊ म्हणाले तसं,
आणि पुढं सुद्धा आयोगाला या सगळ्या निर्देशांचं पालन करावं लागणार आहे. काही याचिका प्रलंबित आहेत, त्याच्या संदर्भामध्ये आणखी काय विचार करून न्यायालय याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतं हे खरंच अत्यंत औत्सुक्याचा विषय आहे. परंतु निश्चितपणे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जेव्हा एखादी गोष्ट जाते तेव्हा करता येत नाही. कुठल्याही राजकीय पक्षाला त्याच्यामध्ये टीका टिप्पणी एक आपण ज्याला असं म्हणूया की एक अंतर राखून करावी लागते. आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या निवडणुकांच्या विषयामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या करता ही चिंतेची बाब होती, पण निदान माननीय न्यायालयानं या निवडणुकांमध्ये कुठलीही आडकाठी आणली नाही किंवा निवडणुका घेण्याची परवानगी दिली. हे जरी खरं असलं तरी सुद्धा हा प्रश्न आहेच निश्चित. आता जे लोक निवडून येतील त्या निवडून आलेल्या लोकांचं भवितव्य न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असेल का, हा निश्चितपणे आपण म्हणताय तसं चिंतेचा विषय आहे. परंतु या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की न्यायालयानं जे काही निर्देश दिलेले आहेत, ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना निवडणूक आयोगानं अत्यंत काटेकोरपणे त्याचं पालन करून लोकशाहीला ही निवडणूक प्रक्रिया अतिशय महत्वाची असते. सरकार म्हणून आणि इतर सर्वच जी मंडळी आहेत, राजकीय पक्ष या निवडणुकांमध्ये सहभागी होतात, त्यांना देखील या सगळ्याची निश्चितपणे उत्सुकता असते, एक प्रकारची धाकधूक असते. अनेक मोठमोठ्या तयाऱ्या कराव्या लागतात, याच्याकरता होणारा खर्च मोठा असतो. या सगळ्यावरती विचार करून न्यायालयानं योग्य तो निर्णय द्यावा आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आता हरिभाऊ म्हणाले की काही याच्यामध्ये त्रुटी राहू नयेत आणि निर्धोकपणे निसंकोचपणे पुढच्या काळामध्ये आपल्याला निवडणुका घेता आल्या पाहिजेत. निश्चित. त्यामुळे जसा तुम्ही मुद्दा काढला की पुढच्या निवडणुका, खरं तर सगळ्यांचंच लक्ष हे पुढच्या निवडणुकांकडे लागलेलं आहे. हरिभाऊ, मी तुमच्याकडे येते. जसं आता अजितजी म्हणाले की पुढच्या निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांना खूप तयारी करावी लागते. आता ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा हा अंतरिम निर्णय येईल त्यानंतर याचा परिणाम जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांवर कशा पद्धतीनं होऊ शकतो? माझी तर आपल्या मार्फत विनंती आहे आपल्या निवडणूक आयोगाला की राज्य निवडणूक आयोगाला की त्यांनी काय करायला पाहिजे की जे क्लिअर केले ते तर घ्यायलाच पाहिजे. आता प्रश्न नाही, 50%च्या आतलं असेल ते सगळ्या निवडणुका मुंबई वगैरे मला वाटतं 1-2 चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये प्रॉब्लेम आहे, बाकी महानगरपालिकेमध्ये काही प्रॉब्लेम नाही, सगळे निवडणुका होती. पण जिथे 50च्या वर गेलो आहे आपण त्या निवडणुका बिलकुल जाहीर करायच्या नाही, कारण त्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही पण जाणार आहोत. मला रिव्ह्यू टाकायची आहे की ही परिस्थिती आता नव्याने आपल्याला विचार करावा लागणार आहे. 27%च का, 38% का नको? कारण पांटे आयोगाने सांगितलं की 37.88% हे ओबीसी आहे, म्हणजे मोजल्या गेले आहे. आधी काय होतं, मंडल आयोगाचे मोजले नव्हते, ते अनुमानित आकडे होते. म्हणून 54% असताना तुम्हाला 27% दिलं. याचं कारण ते आहे की हे मोजले नव्हते आणि SC ST हे मोजलेले असतात. मग SC ST ला वेगळा. हरिभाऊ, खरं तर वेळेची मर्यादा आहे त्यामुळे तुम्हाला इथेच थांबवावं लागतंय. मात्र आता पुढे काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल. तुर्तास हरिभाऊजी खूप धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.